सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या मसुद्याला ओबीसी संघटनांचं हायकोर्टात आव्हान। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनतर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका। ईव्हीएम है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका। तसंच 2024ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन केलं जात असल्याचं सुद्धा संजय राऊत यांचं वक्तव्य। ईव्हीएम बद्दल 2014 पर्यंत काही आक्षेप नव्हता, तेव्हा मोदींच्या नावानं निवडून यायचे। मोदींमुळे उद्धव ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले। मोदींचा हात नसल्यावर काय अवस्था होईल हे उद्धव ठाकरेंना कळेल। नितेश राणेंची राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका। जे प्रकाश आंबेडकर टिपू सुलतानच्या फोटोला नतमस्तक झाले ते प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना कसे चालतात याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, नितेश राणेंचं आव्हान। 2 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार, पण अजून तरी वंचित महाविकास आघाडीचा भाग नाहीये, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची उद्या पुन्हा एकदा ईडी चौकशी। चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांकडून हायकोर्टात सादर। 20 जानेवारीला अहवाल सादर केल्यानंतरही 24 तारखेला रोहित पवारांची चौकशी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? अजित पवार गटाच्या वकिलांचा सवाल, तर विधिमंडळात किती बहुमत याला सर्वाधिक महत्त्व असल्याचा युक्तिवाद। परमवीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर। गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आली आहे। हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत असं सीबीआयनं अहवालात म्हटलं। श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, अदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांविरोधातले खटले मागे। गिरीश महाजन, संजय केळकर, रक्षा खडसे यांच्यासह 17 लोकप्रतिनिधींविरोधातील खटलेही मागे घेण्याचं प्रस्तावित। खटल्यांचा तपशील हायकोर्टामध्ये सादर। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर। मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातहून केली होती अटक। 17 केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, यामध्ये नागपूरमधल्या 48 पोलीस निरीक्षकांचा समावेश। एकाच जिल्ह्यात 3 वर्ष काम केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचा बहिष्कार। बोर्डाकडून साहित्य घ्यायला आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सहकार्य करायला नकार। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी घेणार आढावा। सर्वेक्षणाचं कामकाज, येणाऱ्या अडचणी आणि झालेलं काम याबाबतची माहिती यावेळी घेतली जाणार। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वर्ध्यामध्ये 2700 प्रगणकांद्वारे मराठा कुणबी सर्व्हे सुरू। सर्व्हे पूर्ण करण्याचा आजचा शेवटचा दिवस। 2,16,000 कुटुंबियांचा सर्व्हे पूर्ण। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांचं कामकाज आजपासून सुरू। नव्या इमारतीचं उद्घाटन 1 वर्ष झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्या इमारतीत काम सुरू। वाशिमच्या मानोरा तहसील कार्यालयावर काँग्रेसचा सोटा मोर्चा। मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी। गंगा आणि शरयू नदीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी आरती होणार, यासाठी राज्य सरकार करणार 10 कोटी रुपयांचा खर्च। वाशिममध्ये स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यानंतर पीक विमा कंपनीकडून कार्यालयाला टाळं। जिल्ह्यातल्या 20,000पेक्षा जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम मिळाली नसल्यानं स्वाभिमानीनं दिला होता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा। यवतमाळमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 2 दिवस काम बंद आंदोलन। आंदोलनामुळे आरोग्य सेवा प्रभावित। नियुक्ती होऊन 1.5 वर्ष झालं तरी कर्मचाऱ्यांचं मानधन मिळालं नसल्यामुळे संप। गेल्या 6 दिवसांपासून नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजाचं उपोषण। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली।
कंत्राटी कामगारांच्या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीचं उत्पादन ठप्प, वेतनवाढीच्या मागणीसाठी संप. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेची गटारगंगा झाल्याचा भाविकांचा आरोप. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीची दुरवस्था झाली आहे. स्वच्छ नदीपात्रासाठी शासनानं योजना आणावी, नियमित स्वच्छतेचे आदेश द्यावेत, भाविकांची मागणी. नागपूरमध्ये 2 व्यापाऱ्यांना 2 कोटी रुपयांना लुटलं. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या आरंभ बिंदूपासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात लुटीची घडली घटना. वर्ध्यातल्या युवा रामराज्य चौक आणि ठाकरे मार्केट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. खुल्या जागेत पसरलेल्या कचऱ्याकडे ठाकरे गटानं वेधलं लक्ष. यवतमाळच्या वणी शहरातील नगरवाला जिनिंगमध्ये आगीत 100 क्विंटल कापूस जळून खाक. आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. बीडमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातील अनधिकृत बॅनर्स पोलिसांनी हटवले. विनापरवाना बॅनर्स लावणाऱ्यांवर पोलीस अशीच कारवाई करणार. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट. जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी राखीव. उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडलं जाणार नाही. जालना महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. शहरातला विस्कळीत पाणी पुरवठा आणि नागरी असुविधांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप. आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. उजनी धरणामध्ये फक्त 60 टीएमसी इतका पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 50 टीएमसी पाणी कमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर. 19 फेब्रुवारीला साताऱ्यातल्या सैनिक स्कूल ग्राउंडवर भव्य सोहळा. कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मशिदीवर कारवाईची मागणी. अजित पवारांच्या बारामतीच्या घरासमोर उद्या ओबीसींचं आंदोलन. बारामती तालुक्यात ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार. उन्हाळ्यापूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघात चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई. टंचाईचा आढावा घेऊन तातडीनं चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्यातल्या मांजरी परिसरात 15 वर्षांच्या मुलीवर दोघांकडून बलात्कार. हडपसर पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल. दिल्ली आणि उत्तरेकडच्या हवामानामुळे पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमानं रद्द. ऐनवेळी विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं 2024-25च्या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. चालू वर्ष निवडणुकांचे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याची माहिती. आणि मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला हायकोर्टामध्ये ओबीसी संघटनांनी आव्हान दिले. गुरुवारी याचिका हायकोर्टामध्ये तातडीच्या सुनावणीसाठी सादर केली जाणार आहे. सगळे सोयरे आणि गणगोत याबाबत काढण्यात आलेल्या जीआरला आव्हान देण्यात आले. ओबीसी वेलफेअर फाउंडेशनतर्फे वकील मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली आहे. पण सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याला कुणी आव्हान देणार असेल तर कायदेशीर उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहोत अशी भूमिका घेत मराठा संघटनांनी कॅव्हेट दाखल केले. आणि यानंतर पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्या. धुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईची झळ. पाणी पुरवठा करणाऱ्या 13 मध्यम प्रकल्पांमध्ये 27.11% पाणीसाठा. जूनपर्यंत अनेक गावांना विहिरी आणि टँकरनं पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांचा मोर्चा. राहुरीमधल्या वकील दाम्पत्य हत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर वकिलांचं धरणं आंदोलन. आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा निषेध.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या वकिलांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंची भेट. जळगावच्या कृषी विमा कंपनीच्या कार्यालयात ठाकरे गटाकडून खुर्च्यांची तोडफोड, केळी पीक विमा मिळत नसल्याचा आरोप. नंदुरबारच्या कोडाईबारी घाटामध्ये नवापूर पुणे बसला अपघात, जवळपास 10 प्रवासी जखमी. अहमदनगरच्या लोणी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार, बिबट्यांच्या हल्ल्यात 2 लहानग्यांचा मृत्यू, 2 दिवसात 2 बिबट्या जेरबंद. नाशिकच्या मालेगावमध्ये एकाच वर्षात 319 कोटींची वीज चोरी, अवैध प्लास्टिक कारखाने, यंत्रमाग आणि घरगुती वीज चोरी झाल्याचं उघड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.